आता डायरेक्ट पाकण्यान जायचं. हे गाईस, आता आम्ही चाललोय लग्नाला. संचितच्या आणि शुभमच्या परम मित्र कॉलेज मधल्या मित्राचं लग्न आहे. आणि चालू केला की हवा येते आणि एकदम टॉप मध्ये गावलाय शुभ आतमध्ये. त्याकडून मोबाईल घेण्यात आलेला सगळे व्हिडिओ वगैरे डिलीट मारले. आणि तो स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आणि आमच्या रात्रीच्या व्लॉग मध्ये आमच्या गायक अजय दादा पाटील यांचं सहर्ष स्वागत. व्हिडिओ कॉल पण मार्फत. आणि या ठिकाणी व्हिडिओ कॉलच्या द्वारे आम्ही अजय पाटील यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे. आणि त्यांनी त्यांचा मौल्यवान वेळात वेळ काढून ते व्हिडिओ कॉलला हजेरी लावलेली आहे. महाराज 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 हे नाही आधी काय. आणि हे बघा या साईडला आपला राईट साईडला ताराणी छत्रपती ताराणी हा छत्रपती ताराणीचा स्टेशन. आणि या ठिकाणी आता अजय दादा पाटील यांनी आमच्याकडे येण्यासाठी लाल परीचा वापर केलेला आहे. आणि ते मार्गस्थ झालेले आहेत लाल परीने. नारळ फोडतायत का ते लोक? नारळ फोडताय का तो अजय? ते काका नारळ फोडतात का? हा ते काका काकूशी बोलतायत येड्या. काय करायला असतो? वाटलं नारळ फोडायला लाल परीला. वाटलं लाल परीला नारळ फोडतात. गाडी येते अजून. गाडी ट्रॅव्हल्स आहे. ही पुण्याला चालली ही गाडी. तू कसं डायरेक्ट येणार आहे का कोल्हापूर? नाही, मी माझ्या गाडीवर ड्रायव्हर नाही ना. फायनली आम्ही कोल्हापूरमध्ये एंटर झालेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचलोय जस्ट. अजून आपल्याला खूप लांब जायचंय. कमीत कमीत अजून एक अर्धा पाऊण तास जाईल पोचता 10-15 किलोमीटरचा प्रवास. चला आपण डायरेक्ट भेटू रंकाळ्यावरती. जाता रंकाळ्याची भेट घेऊ. काय ओंकार काय बोलतोय? चालेल ना आता. हा ना, चला मग. तेव्हा आपण कोल्हापूरमध्ये आहे ना, तेव्हा हे मार्केट आहे कोल्हापूर. सगळ्या टाईपच्या कोल्हापुरी भेटणार तुम्हाला इथं सगळ्या दोन्ही साईडला. कसं आहे टॉपची मार्केट आहे एकदम. तर आपल्या जरा लेट झालाय त्यामुळे थोडीफार दुकानं बंद आहेत. कोल्हापूरमध्ये आलो कोल्हापुरी एकदम ओरिजिनल एकदम टॉपचा विषय. मित्रांनो आपण जस्ट आता पोहोचलेलो आहे रंकाळ्याजवळ. रंकाळा रोडलाच आहे आपण आता आपण इथं रंकाळ्याजवळ जास्त थांबाय पण नको, कारण उद्या सकाळी पुन्हा एकदा आपल्याला इकडे यायचं आहे रिटर्न. उद्या सकाळी अजय येणार आहे ना, तर त्याला न्यायला पण आलं पाहिजे, म्हणून थांबाय नको, आपण लगेच निघू. फायनली आपण रंकाळ्यावर पोहोचलेलो आहे. एकदम टॉपचा विषय. जायचं का आपण आज? करावं दे. होय रे, फोटोशूट चालू आहे आता. जाम पब्लिक आहे. तुम्हाला व्ह्यू दिसेल. थांबायचं नव्हतं आम्हाला इकडं, तर काय करणार. नाही म्हणत तरी पण थांबलोस. क्वालिटी त्या पोरांना बघायचं होतं ना. मित्रांनो आपण जस्ट आत्ता पोहोचलोय हॉटेल धनराजवरती. म्हणताना आपली राहायची सोय इथंच केली आहे. त्याचा एक फ्रेंड आला होता, त्याने इथं रूम वगैरे 2 बुक करून दिले. आज आपण नाईटला इथं स्टे करू आणि सकाळी उठून आवरून जाऊ. ही आपली रूम होती. आपण नाईटला इथं स्टे केला होता. चलो चल ना. नवीन लगेच आपल्याकडे ते कसं असतं 5 स्टार असू. ओके डावे आपण पुसला नाही तर पाप लागतो, म्हणून टॉपचं निघेल. ती बी धुतली ती बी टॉपचं निघेल. झालं का? आपण मारून झाला असेल तर जाऊ आपण. आपण कसं समोर धुतलं की आपण चल चल आपण आणणार तिकडे कॉम्प्लेक्स मध्ये बसलो. काय तर मध्ये जयंतीला इडली वाड्याची गाडी. आजचा फोन येतोय.
मग क्या 2 मिनिटात. आपल्याला लागले भूक, आपण जाऊ मस्तपैकी काहीतरी खाऊ. आजाला घ्यायचं आहे, आजा आला आहे बाई. इथं आपण राहिला का टॉपची गॅलरी वाली, तिथं होतो आम्ही. कुठे आजा? आजा आजा तू है प्यार मेरा. अरे येतोय का नाही? आम्हाला अशी रेडी भेटली नाही. पांडू लीला जायाच क्या खूब लीला मगर क्यों. तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये. स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये. चला Vlog. बसू शकता, आपल्याला नाश्ता करायचा आहे आता. या. चांगला मागे या मागे. या माझा नवरा दुसरा आलेला आहे. आता 2 नवऱ्याच्या समोर बसलेले आहेत, ह्यो तिसरा आलेले आहे. आता आम्ही चाललो नाश्ता करायला. आता जायचं पाकण्यान जायचं. काचा लावा गाडीचा काचा. मग आपण ते शोधू. पहिले नाश्ता बघ. नाश्ता बघ चांगला कुठे भेटला. पेले नो. अजय कुठं म्हणलास तू? खाली आहे का नाश्तावाली? अरे जायला तिथं एकच होती ती. चलते सर. अरे एक नाही, भरपूर आहेत नाश्तावाले खाली. अरे बंद झाले काय नाश्तावाले सगळे? हो येऊ नाश्तावालेच होते सगळे. हा इथं खाऊ ना. रंका तलाव. ट्रॅक्टर बिक्टर हा बिघाडलीत पोरा. अरे ते काय सुद्धा कट होणार नाही, हाच जाणार आहे. तू म्हणशील हे मी कट करून टाकेल. पुढचं पण बोल की. राम 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 राम. ते नव्हतं का तुमच्या आपण आता रंकाळ्यावरती आलेलो आहे. आपण रात्री पण आलो होतो. रात्रीचा विषय जरा वेगळा होता, ते काही दिसत नव्हतं. एकदम टॉपचा विषय. बाई कपडे वाळवायची जागा आहे काही. पोरं झाली शाळेला आता. चला पटापट आपण नाश्ता करू आणि आपण पण निघू. लॅपटॉप आहे का कोणाचं इथं? आहे ना, आहे की. कोणाचं आहे? मी 2-3 दिवसात येतो. हे अजून काय दिलं ऑर्डर? अर्जंट आहे का? 2-3 दिवसात आप्पे कुठे आप्पे? पाठीमाग आहेत मिसळ. ठीक आहे. पाव देत नाहीत काय? पाव कोल्हापूरला आलाय ती. कोल्हापूरला ब्रेड असते. आपण मस्तपैकी शिरा घेतलाय टॉप मध्ये. खाऊ. कसा आहे चहा? गोड आहे. ओंकार चहा कसा वाटला तुला? 1 नंबर. मोठे मोठी हस्ती तुला म्हणतात पुढचं वर्जन. तू नादी माझ्या लागून तर बघ, तुला बी कळलं याचं वजन. चला 260. टॉपचा विषय आहे. अरे अजय मीच असणार आहे. टॉपचा विषय, टॉपचा. यायला लागते प्यायला. खडके मिसळ. हा काय? त्यांना का ते मटण इथं. कुठे आहे शुभ्या? हे गाईस, आता आम्ही चाललोय लग्नाला. संचितच्या आणि शुभमच्या परम मित्र कॉलेजमधल्या मित्राचं लग्न आहे. आणि या ठिकाणी आता उशीर झालेला लग्नाला, कारण ही बघा ही नटी होती आमच्यासोबत. हिचा शर्ट इस्त्री करायचा होता, तेव्हा म्हणून आम्ही चौकात थांबलो होतो. आणि हे दोघं तोपर्यंत
चहा पिऊन आलेले आहेत बघा दोघ जण. चहात पिलेला आहे आणि ह्यो छत्रपती संभाजीनगरून आलाय आमच्या भंडारा खायला आलाय ह्यो, फुकटचं जेवण जेवायला. आणि या ठिकाणी आता 10 मिनिटात आम्ही फुकटचं जेवण बोललाय संजय, 10 नसतोय मी. 10 मिनिटात आम्ही आता पोहोचणार आहोत. संचित दादा तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? आमचं काहीच म्हणणं नाही, मला लग्नाला जायचंय फक्त. हा बरं बरं, लवकर जरा आपली पायलट ड्रायव्हिंग दाखव आणि लवकरात लवकर आम्हाला लग्नाच्या डेस्टिनेशनला पाठव. याची वाट बघायला लागली लोकेशन. आणि इथे आमचे शुभम दादा खूप कष्ट घेत आहेत. लोकेशन ते काय मॅपवर येईना झालंय, नुसतं क्रोम आहे सारखं. शुभम दादा देख नाही पण नाकानी थोडा गोड केला. आणि व्हिडिओ आम्हाला असं वाटतंय की आता ही बघा जोधपुरी बघा, ड्रेसिंग बघा, पार नवरदेवाला मी पाक फिका पाडली हो. काय म्हणणं तुझं? आली का तयारी? आधी आजा हे आजा कोणाच आहे? नवरदेवाला बादशाचा. नाही एकदम टॉपचं दिसतं आधी तुला भाई. फोटो काढतो. कोणती? नवरदेवाचा आहे बाबा, ठेवते. चला सर की साईडला आम्ही पण दिसतो की थोडंफार. आज्या चलो. झालं का? हा फोटोशूट करायचं 10 वाजेपर्यंत. ते जॅकेट घालून मंडपात फिरू का मी? शुभ्या चल जायचं आहे, सांगायचं तिकडे. चला जेवण संपवायचं काय? हा संपवायचं जेवण काय? बॉईज पिक्चर मध्ये 10 मिनिटात जेवण संपवून उठामध्ये संपवत नाहीत का? काय जेवण संपवलं 10 मिनिटात? चल आणि या ठिकाणी आता संतचे सगळे मित्र आणि सगळे चालले जातात भेटून. हा म्हणतो ना आपला कॉलेजचा मित्र आहे. कॉलेजचा हा डिप्लोमाचा मित्र आहे. टॉपचा प्लेअर होता एकदम टॉपचा. बोल की तालुके लागी हवा येते आणि माझ्या भावा आधी माझ्या भावा माझ्या भावा कोल्हापूर शहर. अजय पाटील म्हणतो आता नाव घे ना तू. आहे ना नाव घे. गेस्चर पोस्चर म्हणतात. गेस्चर पोस्चर
कुठली विशालची डेफिनेशन कुठली? सौऱ्या सौऱ्या हा पण या फुल पाठ नाही काय केलेलं भाजी आहे ताजी आता ताजी भाजी भेटणार आहे तुला म्हणते जाऊ का काय चालू आता चला अरे बस दोघं पण काय एकदम वाटी कशी भरली बघ जोधपुरी हो का लागणार 10 नवरदेव काय भारी आहे रे आमरस आमरस आहे ना आमरस नाहीये बासुंदी आहे ना हे गाईस आता आम्ही आलेलो आहेत आणि लँडस्केप करतो आता मी हा संचित आता जेवाय आलो आम्ही लग्न केलं आता फोटो बिटो काढलाय आणि कसं आहे जेवण कसं आहे टॉप क्वालिटी वाटी जरा कसली वाटी बासुंदी का काय ते सांग मला पिऊन जरा काय कसलं टेस्ट बासुंदी का टेस्ट कसली लागते सांग थांब एक मिनिट आणि तिकडे ए कशी बासुंदी कशी टॉप आहे का एकदम ठीक आहे चालेल संच्या रेट तू पडदिशी रेट तुला गाडी चालवायची सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात फिरता काळजातुनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात फिरता सोहळे असे मनात रंगता घरवर सुहागे जरा यात वाटेवरी मोगरा त्या वाटेवरी मोगरा आता आज्या बोल बरोबर आहे का आडवं कशाला करते वर्ण ते हे करते वर्ण मोशन चालू केलाय मित्रांनो आता आपण जस्ट आलो मंथनचं लग्न अटेंड करून लग्न वगैरे बेस्ट झालं आता आपण चाललो आहे ज्योतिबाला कोल्हापूरला आलो आहे म्हटल्यावर ज्योतिबाला तर गेलंच पाहिजे पहिलं ज्योतिबाला जाऊ नंतर तिथून जाऊ पुढे महालक्ष्मीला तर चला भेटू आपण पुढं ज्योतिबाच्या मंदिराजवळ कुठं आहे फायनली आम्ही पोचलेलो आहे ज्योतिबाला ए यार थांब ना फायनली आपण पोचलेलो आहे येता नाही का तरी जाता मी चालते हा आता आम्ही आलोय ज्योतिबाला जसं की कुलदैवत आहे माझं ते पण आम्हाला सोनारीचा खंडोबा कसं वाटतं शिवम तुला जाम भारी वाटायला खूप वर्षानंतर आलोय हा का मी तर मला असं वाटतंय मी अनिकेत धनाजी ढाळे त्याच्यासोबत त्याचं लग्न झाल्यावर आलतो आता मला लक्षात येत नाहीये की मी आलतो का नाही
पण मला तर असं वाटतं की मी ज्योतिबा केलं नव्हतं. मी फर्स्ट टाइम आलो ज्योतिबा. मी आलो होतो आता खूप वर्षानंतर यायला होतो. आता नक्कीच खूप जण म्हणलं की गर्दी नाही. जसं की शनिवारी सॅटर्डेला आणि रविवारी प्रचंड गर्दी असते. 6 तास लागतात. आता नुकतेच 2-3 जण म्हटलेत की काहीच गर्दी नाही आणि तुमचं दर्शन नुकत्या 5 ते 10 मिनिटात होणार आहे. आता बघूया, सांगतो तुम्हाला आम्ही दर्शन कसं होतं आणि काय होतंय पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी सायनारा. काय बघू काय साप आहे. कुठं जिंदा आहे काय? बघ की काय हा चल चल चल. अरे जिवंत साप आहेत. चला दाखवतो की तुला. आई फायनली काय झालं पाटील? अरे आपल्याला अजून महालक्ष्मीला जायचं ना. आवरा लोक हे असलं धंदा करत बसलो तर हे इकडे तिकडे. अरे नाही पण ते खरावाला साप होत आहे. आम्ही त्याच्या लग्नाला आलोय खास. तिथं नाही कुठं नंतर तिथं आपण थांबलेलो, पाणी बिणी पिलेलो. तासभर थांबलेलो ना आपण तिथं. हा तासभर झाला. तिथं ते शान पण द्यायचं होतं. मित्र त्याला 2 वर्षाने भेटला होता. 2 वर्षाने तिथं मी आयुष्यात पहिल्यांदा आलो. मित्र ठीक आहे. मी पण मी तसं आधीच ब्लॉगमध्ये सांगितलं. पहिल्यांदा आलायच ना म्हणून ह्या गाड्यांचा आनंद नाही, त्याचा आनंद घ्या. त्या गाड्यांचा आनंद घ्यायचा. एवढंच. अरे मग ते असं करायचं तिकडे असं ज्योतिबाच्या नावाने. आता व्हिडिओ बनवायचं प्लॅनिंग. एक ज्योतिबाच्या नावानं चांगलं. सर्व देवांचा गणम आहे. मस्त फोटो घेऊन व्हिडिओ. सांग भलं सांग भलं. आता 1 नंबर दर्शन झालं. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. दर्शन कसं झालं? मस्त झालं. 1 नंबर ना. 1 नंबर आहे. VIP दर्शन. VIP दर्शन. कसं एक फोटो आहे ना. काय? अरे तुम्ही गेला तिकडून रांगेतून आमच्यासोबत इथे VIP लाईन होती. अरे ह्यानं बुकिंग केलं होतं. आजच्या ओळखीचं होतं. संचिता 2 शब्द. इथं माणूस आहे ओळखीचा. संचिता अरे भाई काय म्हणते ऐका. काय ए बाबा तुझं काय फोटो? 1 मिनिट. संचिता काय म्हणतात? सांग भले. ते काय वरून भरायचं. काय झालं? ते ब्लॉग घेता येतो. काय म्हणायचं? मला कॅमेरा दे. आता ते बोलत ना. ज्योतिबाच्या नावानं फायनली आमचं दर्शन झालेलं आहे ज्योतिबाचं आणि 1 नंबर दर्शन झालं.
आता आम्ही चाललोय महालक्ष्मीला. त्या भावाला दर्शन करा महालक्ष्मीचं. हा भाई खूप लांबून आलेला आहे. कुठं आलायस तू? श्री छत्रपती संभाजीनगर. त्याला कसा ते धक्का द्यायला लागतो आपण, ते नाही का धक्का 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 धक्का, मग ते एकदम करेक्ट. काय झालं डायरेक्ट कोणाचं तुझं? मी त्यासाठी म्हटलं होतं. चालेल ठीक आहे, आपण भेटू डायरेक्ट. आता कसं आहे व्यू, अशी वडाची झाडं ही पहिली बोथ साईडला कंटिन्यू पूर्ण रस्त्याला. आता हे रोड वाढणीचं जे काम चालू झालं त्याच्यामुळे झाडं कापण्यात आले ते, नाहीतर पहिली रस्त्याला सगळी अशी झाडं होती. लालपरी का त्या आता साईडला घेऊ, पात्यानं कलर कसला गेला. आपल्याला जर शांतपणे आपलं फोटोशूट वगैरे जर त्या लाईट हाऊस मध्ये जर करायला लागेल हा तर आपल्याला 1000 रुपये जास्त द्यायला लागतात. 4,500. कशा त्यामध्ये लाईट लाईट हाऊस वरती आज जाऊन घेणार. आत जाऊन म्हणजे ते 3,500 आहे ना, हा त्यात तू ह्याच्यामध्ये जाणार. काय म्हणतात त्याला, 5 जणांमध्ये बरं का. हा त्यालाच करायचं का फिक्स संच 3,500 वाल्याला. हा हॅलो, फायनली आपण पोहोचलोय महालक्ष्मीच्या मंदिराकडे. हा रस्ता हार्डली 500 ते 600 मीटर महालक्ष्मीचं मंदिर आहे. फायनली आम्ही मंदिरामध्ये एंटर झालोय. मंदिरात आता रिन्युएशनचं काम चालू आहे. हे पहिलं जुनं बांधकाम होतं, यात पूर्ण तोडून आपण नवीन रिन्युएशनचं काम चालू केलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. हे पहिलं बांधकाम होतं. जुनं बांधकाम कसं आहे हे आता इथून पुढे नवीन बांधकाम चालू केलंय. समोर बोर्ड लावलाय ना. आता जस्ट आम्ही आलोय दर्शन घेऊन अंबाबाईचं. पण आपल्याकडे काही व्हिडिओ वगैरे नाही आहेत आपले. चप्पल गावलोय आज जाऊन धरला जास्त व्हिडिओ एकदम टॉप मध्ये गावलाय शिवाय आतमध्ये. त्याकडून मोबाईल घेण्यात आल्याला सगळे व्हिडिओ वगैरे डिलीट मारले. आणि तो एवढा शाना होता, त्याने रिसायकल मधून बी थ्रॅश मधून पण व्हिडिओ डिलीट केले. त्यामुळे आमचं दर्शन एक नंबर आला. शुभम आणि अजय येत नव्हती, म्हणले कशाला मग दर्शन घेऊन काय करू. मला नाही आलोय तर सरळ सरळ म्हणलं समोरून जायचं. 10 मिनिटात आमचं दर्शन एकदम प्रॉपर झालं. आणि मूर्ती समोर आम्ही त्याला 5 मिनिटं उभं. 5 मिनिटं आम्ही कशासाठी उभं होतो माहिती आहे? आमचा मोबाईल घ्यायसाठी. आमचा मोबाईल गेला होता जमा, त्यामुळे त्यासाठी आम्हाला 5 मिनिटं तिथे उभं राहायला लागलं. ठीक आहे, मोबाईल वगैरे घेतला, व्हिडिओ वगैरे त्यांनी डिलीट मारले, त्यामुळे काही विषय नाही. आलोय आता. व्हिडिओ काय त्यात अपलोड होणार नाही, पण बाहेरून व्हिडिओ मस्त पैकी घेतले त्याने, काही प्रॉब्लेम नाही. तर आता झालं नाश्ता करायला. पाटलांचा नाश्ता बघा, त्याशिवाय जमत नाही. हो, गाडी चालवायची अजून नाईट, फुल नाईट. अजय दर्शन का झालं तुझं? हा परफेक्ट ना. फक्त आपला तो व्हिडिओ सापडला ना, त्या पोलिसांनी डिलीट केला. जाऊ दे ना, काय करायला. हे आम्हाला म्हणत होते मुखदर्शन घेऊ, पण 15 मिनिटात आमचं दर्शन झालं की नाही आपलं दर्शन 15. हे हाच म्हणत होता हा, आणि तो आजाला घ्या. ठीक आहे, झालं ना. आजा नाही हा बोललेला. माझं काय होतं त्यात? एवढी मोठी रांग होती. ती रांग बघून आम्हाला असं वाटलं की कमीत कमी 4 तास लागतील दर्शनाला. मग आम्ही म्हटलो, मी आणि शुभम मुखदर्शन घेऊ, पण ओंकार आणि संचितला घ्यायचं होतं डायरेक्ट दर्शन. आम्ही डायरेक्ट दर्शनाला गेलो आणि 15 मिनिटात आमचं मस्त दर्शन झालं. फक्त प्रॉब्लेम एकच झाला, आम्ही एक व्हिडिओ काढत होतो अंबाबाईचा. व्हिडिओ काढून झाला, शूट वगैरे करून मस्त परफेक्ट व्हिडिओ आला. पण शुभमला पकडलं पोलिसांनी. पुढे काय आलं सांगितलं मी सगळे त्यांना काय सांगायचं. भेटू आता डायरेक्ट कोकणामध्ये. चलो मिळते म्हणजे मिळते टांडा आहे नाटक यायला लागतं. हा बघ हाय फ्रेंड्स, सकाळचे 4 वाजता आहे, आम्ही कोकणामध्ये फिरताय.
मगर क्यों? पहाटे 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 कोकण 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 टाकले कोकणात घेतोय डोंबलोट. डिप्रेशन, मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अब भी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, सिर में दर्द रहता हूँ। आ गया दिल चुराने में आ गया दोस्तों फाइनली हम कोकण में पहुंच चुके हैं। बाबू असा आहे नजारा, आहे की नाही एकदम टॉपचा विषय. यायला लागते सगळ्यासनी पुन्हा पुन्हा. ड्युटी किती लांब आहेत ना अजून? म्युझिक बाक लांब आहे, अर्धा तास लागेल फिरून जायला. दिसते भारी गणपतीची स्वारी आला धाडीस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही बलवा गाडी. धमान हातात गाडी माझ्या कोकणचो रस्तो. मित्रांनो आता आपण आलो तारकर्लीला. आपण अजून इकडे रूम बुक केलेली नाही आहे, आपण राहणार आहे कुठे, आपण खाणार आहे कुठे, आपला कशाचा दातापाता नाही आहे. तर मित्रांनो आता आपण चालू करतोय सर्च करायला. तर सर्च करायला चालू करू कुठं राहायचं काय वगैरे असं तसं. चलो साईड बाबा हे उंगे ये साईडला जायला जाऊ दे. काही खतरनाक ड्रायव्हर आहे. कसं आहे नाद करते का? जीव नाही माहीत झालं. अरे संचार सांगा त्याला ड्रायव्हरला जाऊ दे. मित्रांनो आपला हा व्लॉग इथेच समाप्त होत आहे. आणि तुम्हाला हा कसा वाटला तुम्ही नक्की जरूर करावा कमेंटच्या माध्यमातून. आणि आपला थर्ड पार्ट आता काही दिवसात येईलच. आणि हा पार्ट एकदम ह्याच्यापेक्षा खतरनाक असणार आहे. तर तुम्ही ह्याच्या अगोदर पण जेवढं सपोर्ट केलं आहे तेवढंच सपोर्ट इथून पुढेही करा. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.